नमस्कार मित्रांनो, कशा तुम्ही सगळे. स्वागत आहे तुमचं एक नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मी दोन्ही बाईक्स ड्यूक आणि R15 वर्जन 3 हे दोन्ही बाईक्स मी आज क्लीन केल्या. जस्ट वॉश केल्या मी. आता ह्या दोन्ही बाईक्स पॉलिश करायच्यात आणि R15चे मी काही ॲक्सेसरीज मागवले आहेत, जसं की हे विंगलेट मी जस्ट रिमूव्ह केलं आहे. हे मी का रिमूव्ह केलं आहे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये माहीत पडेल. आणि R15साठी मी काय ॲक्सेसरीज मागवले ते तुम्हाला मी आता दाखवतो. हे मी स्टेल्थवरील मिरर मागवले जे मी आता फिटिंग करणार आहे. हा छोटावाला विंगलेट जो विंगलेट 2.0 आहे मी हा मागवला आहे. आणि हे दोन्ही साईडचे विंग्स आहेत. तर हे विंग्स मी ऑर्डर केले, तर हे मी फिटिंग करणार आहे आता. आणि हा जॅक यासाठी की तुम्ही जेव्हा बाईक चेन क्लीन करता आणि तुम्हाला हाताने टायर फिरवायला जमत नाही, तर हा जॅक तुम्ही दुसऱ्या साईडनी तुम्ही गाडी लिफ्ट करू शकता आणि मग नंतर चेन क्लीन करू शकता. बाकी हे सगळ्या पॉलिशिंगच्या गोष्टी आहेत. हे 3M ऑल इन वन शायनर, ह्याच्याने तुम्ही टायरसुद्धा क्लीन करू शकता. आणि हे जे पार्ट्स दिसत आहेत तुम्हाला, ब्लॅक पार्ट्स, असे जे पार्ट्स आहेत ते तुम्ही पॉलिश करू शकता. तर ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आता ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर चला स्टार्ट करू. तर हे मी टेप रिमूव्ह केली, पण ह्या टेपच्या भरोसे राहून चालणार नाही. एक स्क्रू लावावं लागेल, कारण हाय स्पीडमध्ये ही टेप दगा देणार. माझं एकदा झालं आहे असं, एकदा विंगलेट माझा उडून गेला होता. तर मग हा एक स्क्रू घेऊन आपण याला इथून ते बघू शकता. अशा प्रकारे विंगलेट आपला टाईट झालेला आहे. तुम्ही बघू शकता हे विंगलेट्स हे असे इन्स्टॉल होणार आहेत, हे दोन्ही बाजूनी. थोडा अजून ॲग्रेसिव्ह लुक येईल आपल्या बाईकला. तर हे विंगलेट्स मी असे इन्स्टॉल करतो आणि तुम्हाला लुक दाखवतो. ठीक आहे. इथे टेप्स आहे, ते टेप्स रिमूव्ह करून हे असे इन्स्टॉल होणार. तर हे मी इन्स्टॉल करतो आणि तुम्हाला दाखवतो. विंगलेट्स इन्स्टॉल झालेत, असा काही लुक येतो. हे डुकाटीवाला लुक आला बाईकला. तुम्हाला हे आवडले म्हणून मी मागवले, पण मी कन्फ्यूज झालो आहे. हा विंगलेट चांगला दिसतो आहे की आपला जो पहिलावाला. तर मी विचार करतो एकदा पहिलावाला इन्स्टॉल करून बघूया कसा दिसतो. जर हा चांगला वाटत असेल तर हा इन्स्टॉल करेन. हे ठेवूया थोडं बाजूला. आता आपण मिररकडे लक्ष देऊया. हे मिरर रिमूव्ह करून स्टेल्थ मिरर लावायचे. तर फटकन मिरर मी रिमूव्ह करतो. तर एक मिरर मी रिमूव्ह केलं आहे. आता दुसरा मिरर करतो आहे. तुम्हाला 5mm ची Allen की लागेल. तर 5mm ची Allen की घेऊन याला रिमूव्ह करायचं आहे. तर हे दोन्ही रिमूव्ह झालेले आहेत मिरर. आता विदाउट मिरर असा काही लुक येतो. तर तुम्हाला मी नवीनवाले मिरर दाखवतो. हे ब्रँड न्यू मिरर असे काहीसे येतात. हे बघू शकता, यांची क्वालिटी खूप चांगली आहे. तर आपण एक एक करून इन्स्टॉल करूया. याच्यामध्ये याचे स्क्रूज आणि हे बुश पण दिलेत, रबर बुश. जसं की तुम्ही बघू शकता, मी इथे हे मिरर इन्स्टॉल करतोय. कदाचित जे बॉक्समध्ये येतात ते
स्क्रूज मॅच होणार नाहीत, तर मी जे स्टॉक आहेत तेच बोल्ट लावलेत. पहिलं मला वाटतं याची सेटिंग करावी लागेल. मित्रांनो, जसं की तुम्ही बघू शकता आता R15चा असा लुक येतो आहे, फायनल लुक. मी पॉलिश वगैरे केलेली आहे बाईकची कंडिशन बघा काय वाटते. विंग्स, विंगलेट आणि हे मिरर स्ट्रेंथवाले आणि त्याच्यावर पॉलिश. तशीच आपली ड्यूक पण पॉलिश झालेली. आपल्या दोन्ही बाईक्स आता राईडसाठी रेडी आहेत. हा आहे फायनल लुक दोन्ही बाईक्सचा. जर व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटली किंवा व्हिडिओ इंटरेस्टिंग वाटली तर असा सपोर्ट करत राहा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. चला.